अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पहिल्यांदा मी सर्वांना शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो. आज जो अण्णाभाऊ साठे पीपल्स टास्क फोर्स आहे यांच्या वतीनं शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार अनेक मान्यवराला अनेक जिल्ह्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवराला देण्यात आला. हे अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. याचं आयोजन करणारे आदरणीय वाघमारे सर, सुजाता ओरे मॅडम यांनी हे अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो. त्यांना इथून पुढची नवीन ऊर्जा, नवीन एनर्जी हे घेऊन ते जातील समाजात. त्यांनी केलेल्या कामाला पुन्हा एक जबाबदारी म्हणून पुन्हा अनेक विषय घेऊन त्यांचे ते पुढे जाऊन त्या समाजामध्ये काम करतील आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करतील ही विनंती. आजपर्यंत मला अनेक पुरस्कारांची जमवाजमव करणे अगदी सहज शक्य होते, पण तो मोह मी टाळला. त्याचं कारण होतं की पुरस्काराचा सन्मान व्हावा एवढं माझं कर्तृत्व नव्हतं. आजही ते कर्तृत्व आहे असं मी मानत नाही, पण ज्या आजच्या काळामध्ये सामाजिक अभिसरणाची सुरुवात झाली आणि काही अर्थानं घसरण झाली, ह्या दोन्ही गोष्टी संतुलित करायच्या असतील, मला असं वाटतं या अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने दिला जाणारा शाहू महाराज पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार मी स्वीकारणे किंवा अन्य कोणी स्वीकारणे आजच्या सामाजिक अभिसरणाच्या निमित्तानं ती अत्यंत मला चांगली मिळालेली संधी आहे असं मानतो. आणि भविष्यामध्ये या पुरस्कारामुळे मला जो सन्मान मिळाला, मला पुन्हा एकदा नव्याने छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, आंबेडकर, शाहू फुले हे सगळे समजून घेऊन समाजात जाऊन सांगण्याची मला एक संधी मिळणार आहे असं मला वाटतं. मी 12 वाघमारे संस्थापक अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स, प्रथमतः छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त माझं त्यांना विनम्र अभिवादन. गेल्या 2-3 वर्षापासून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून, ज्याला आपण फुले आंबेडकरी चळवळ म्हणतो, परिवर्तनवादी विचार, बहुजनवादी चळवळ म्हणतो, तर या चळवळीमध्ये या मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक लोक स्वयंप्रेरणेनं, प्रामाणिकपणे त्यांच्या पातळीवर फुले आंबेडकरांना, शाहू महाराजांना, अण्णाभाऊ साठेंना अभिप्रेत असणारा समाज उभा करण्यासाठी त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. अशा प्रामाणिक माणसांचा सन्मान करणं, आज जनरली जर आपण लोकांमध्ये बघितलं, एखाद्या कार्यकर्त्याचं जर आपण नाव काढलं तर तो काय चांगला आहे, तो कार्यकर्ता असा आहे, ते आहे, म्हणजे कोणी कोणाविषयी चांगलं बोलायला तयार नाही. त्याचं कारणही तसंच आहे की कार्यकर्ते तसे वागू लागलेत. परंतु काही लोक खरंच प्रामाणिकपणे काम करत आहेत, तर त्यांच्या कार्याची कुठंतरी नोंद व्हावी म्हणून शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण समाजभूषण त्यांना पुरस्कार देतो. महाराष्ट्र सरकार त्यांच्या कार्यकर्त्यांना महापुरुषांच्या नावानं पुरस्कार देतं, परंतु परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना अण्णाभाऊ साठेच्या वतीनं शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार देऊन आपण सन्मानित करतो. हे निश्चितच संघटनेच्या दृष्टीनं आणि एक कार्यकर्ता म्हणून याचं आम्हाला समाधान आहे. आणि दुसरी या गोष्टीचं आम्हाला विशेष समाधान आहे की लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचे महाराष्ट्राचे मुख्य संवाददाता, शोचे अँकर आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र गवई सर आहेत. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कामाजी पवार आहेत. त्याच्यानंतर ज्येष्ठ विचारवंत जेठी जाधव सर आहेत. त्याच्यानंतर लालबहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असलेले प्राध्यापक डॉक्टर सुनीलचंद्र सोनकांबळे सर आहेत. त्याच्यानंतर नांदेडचे एक सय्यद मुजिमभाई एक चांगले कार्यकर्ते आहेत. अशा
अनेक मान्यवर लोकांनी आज हा पुरस्कार स्वीकारला. तर त्यांनी पुरस्कार स्वीकारल्यामुळं उलट या अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सकडून दिला जाणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराचं सार्थक झालं किंवा सन्मान अधिक वाढला, प्रतिष्ठेचा बनला असं मी मानतो. आणि ज्यांनी पुरस्कार स्वीकारला आणि या सोहळ्याला लोक उपस्थित राहिले त्याबद्दल मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या, मुंबईवरून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो. जय भीम, जय भारत. बना गडगेकर, अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स महाराष्ट्र राज्य या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघटनेकडून 26 जून 2026 रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार आज देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील तमाम राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर वेगवेगळ्या घटकामध्ये आणि क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आम्ही काही व्यक्ती निवडलेल्या आहेत, आम्ही काही माणसं निवडलेले आहेत. यामध्ये काही विद्वान आहेत, सामाजिक विचारवंत आहेत, शैक्षणिक चांगले आदर्श व्यक्ती आहेत. तर आम्ही अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स संयोजक या नात्यानं आमची जी कमिटी आहे आज जवळजवळ 7 ते 8 माणसाची, त्या सर्व या माणसाकडून आम्ही महाराष्ट्रात आज 40 छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार 40 व्यक्तींना आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. आणि यासाठी आम्हाला भरभरून प्रतिसाद या कामगार कल्याण मंडळ सिडको नवीन नांदेड सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला या कार्यक्रमाचा अतिशय भरभरून असा प्रतिसाद मिळाला आहे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीनं घेऊन माझा सन्मान केला आणि त्यांच्या सन्मानामुळे मी अधिकच भारावून जाऊन मला आणखीन माझ्या या कामाला, माझ्या कार्याला त्यांची बळ आणि ऊर्जा मिळालेला आहे. आणखी या पुरस्कारामुळे मी आणखीन पुढे माझ्यावर एक मोठी जबाबदारी या ठिकाणी पडलेली आहे आणि या पुरस्काराचा सन्मान म्हणून मी यापुढेही माझं हे कार्य मी अविरतपणे या ठिकाणी चालू ठेवेन अशी मी आपणास या ठिकाणी ग्वाही देतो. आणि अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थेचे मी या ठिकाणी जाहीर आभारी व्यक्त करतो.